शिवरायांच्या राज्याभिषेक महत्त्वाचा का होता? शिवरायांनी अनेक मुकुल जिंकून घेतले होते. त्याप्रमाणे प्रचंड प्रमाणात संपत्तीही गोळा केली होती. याशिवाय त्यांच्याकडे भक्कम लष्कर आणि नौदलही होते. शिवाय एखाद्या सार्वभौम राजाप्रमाणे लोकहित जीवदान आणि मृत्युदंड देण्याचे अधिकारही त्याच्याकडे होते. हे सगळे खरे असले तरीही सैद्धांतिकदृष्ट्या मुघल बादशहाच्या नजरेत रोज हे फक्त एक जमिनीवर होते व आदिलशहाच्या नजरेतून ते फक्त एक अंकित जहांगीराचा बंडखोर मुलगा असेच होता. शिवराय हे कायदेशीररित्या कोणत्या भूमी देऊ शकत नव्हते किंवा कायमस्वरूपी हमी देऊ शकत नव्हते. त्यांनी तलवारीच्या जोरावर जिंकून घेतलेल्या सीमांवर व्यवहारात त्यांनी कितीही विजय मिळवला असला तरी, शत्रूला दूर ठेवलं असलं तरी त्या सीमा त्यांची कायदेशीर मालमत्ता होऊ शकत नव्हती. याशिवाय शिवरायांच्या सत्तेचा प्रजाराजनिष्ठेची आस देण्यास शिवरायांनी दिलेले कौल व प्रजेला योग्य प्रकारची स्थिती लावण्यासाठी शिवरायांचा राज्याभिषेक गरजेचा होता. जे मराठी सरदार आणि यवन पदशहाच्या आश्रयाने आहेत किंवा स्वतंत्रपणे पुढावा करीत आहेत, यांच्या मनावर शिवरायांबद्दल मान्यताबुद्धी उत्पन्न होत नव्हती. त्याचप्रमाणे सत्तेचा काही स्वाभाविकपणा नाही असे समजून ते स्वतःला शिवरायांसारखा व एक पुढावा करणारा बडा सरदार आहे असे समजून शिवरायांच्या पक्षास येऊ मिळत नव्हते. यांच्यावर कोणाचा रोख नव्हता म्हणून यांनी हवी ती मनमानी सुरू केली. यावर रोख बसावा यासाठी शिवरायांचा अभिषेक महत्त्वाचा होता. प्रजेला आपण अजून मोगलांचा प्रजाजन आहोत, आपला असा कोणीही राजा नाही ही समजून हिंदू जनांना ठायी कायम राहत होते. महाराष्ट्र राज्य स्थापन करून व सर्व मराठ्यात एकपट करून त्यास स्वराज्य आणि स्वातंत्र्याची किंमत व गोड लावून देणारा जो शिवरायांचा 30 वर्षांचा सत्यसंकल्प होता तो राज्याभिषेकाच्या संघटनेने परिपूर्ण होणार होता. त्याचप्रमाणे हिंदूंना हिंदवी स्वराज्याची आस लागून राहिली होती. त्यातून हिंदू छत्रपती असला पाहिजे हा अर्थ सर्व प्रजाजनातून ध्वनित होत होता. महाराष्ट्रातील उच्च दर्जाच्या या तथाकथित उच्चवर्गीय लोकांनीही राज्याकडे हिंदुत्वाचे समर्थक म्हणून पाहण्यास सुरुवात केली होती आणि स्वतंत्र राजा म्हणून त्यांचं पद उचलवलं जावं त्यायोगे हिंदू वंशाची संपूर्ण शक्तिनिशी राजकीय प्रगती व वृद्धी झालेला पाहण्याची त्याची इच्छा होती. त्यांना शिवाजीराजे हिंदू धर्मरक्षक असल्याची खात्री पटली होती आणि आता हिंदवी स्वराज्याची आस सर्वांना लागून राहिली होती. त्यातून हिंदू छत्रपती असला पाहिजे हा अर्थ जनता मानसात झाला होता.